हॅलो हाय सर्वांना नमस्कार. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आय होप तुम्ही सर्वजण मजेत असायलाच हवेत. सर्वप्रथम तुम्हाला मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. इथे मी होममेड सॅरलेक्स बनवत आहे. त्याच्यासाठी मी सगळ्या डाळी मिक्स करून घेतलेल्या मूग, मसूर, हरभरा, तूर आणि उडीद डाळ सगळ्या डाळी मिक्स करून घेतलेल्या आहेत. धुवून वाळवून घेतलेले आहेत आणि मग त्याला थोडंसं भाजत आहे मी. जास्त भाजून घ्यायचं नाही, आपल्याला फक्त थोडंसं हलका रंग चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. इथे सगळ्या डाळी मिक्स करून घेतलेल्या भाजून. मुगाची डाळ अर्धा किलो, पावशेर मसूरची डाळ, 150 ग्राम उडीद डाळ, तूर डाळ असेल पावशेर आणि हरभरा डाळ असेल 200 ग्राम, म्हणजे पावशेरच्या जवळपास आहे. ह्या सर्व डाळी भाजून घेतलेल्या आहेत. खूप छान बघा रंग चेंज झालेला आहे त्याचा. हा दुसरा घाणा आहे. जवळजवळ 1 किलोच्या जवळ आहे. सर्व डाळी मिक्स करून भाजलेल्या डाळी भाजून घ्यायच्या व्यवस्थित, म्हणजे होम सॅरलेक्स होईल. रेडीमेड सॅरलेक्स आणण्यापेक्षा हे आपलं घराघरती सॅरलेक्स खूप छान असतं मुलांसाठी. आणि इथे मी तांदूळ पण भाजून घेतलेले आहेत. तांदूळ पण धुवून स्वच्छ सुकून घेतलेले आहेत आणि ते भाजून घेणार आहेत. हे माझे घरगुती इंद्रायणी तांदूळ आहेत. ते धुवून घेतलेले आहेत स्वच्छ आणि सुकून वगैरे घेतलेले आहेत व्यवस्थित. त्याला मी भाजून घेत आहे. ह्याचा पण थोडासा हलका रंग चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं व्यवस्थित. त्याला रंग चेंज झाला की मग बंद करायचं आहे. आपल्याला करपवू द्यायचे नाही आहे तांदूळ डाळ वगैरे. फक्त हलका रंग चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आता इथे माझे भाजलेले आहेत, तुम्हाला दोन्ही पण दाखवते बघा. रंग फक्त चेंज झालेला आहे, बाकी काही नाही, करपत नाही. आणि इथे मी काल रात्री इडलीचं बॅटर वाटलं होतं, ते बॅटर आहे. आणि इथे मी निघाली आहे गिरणीमध्ये. 3 दिवस झालं फेऱ्या मारत आहे गिरणीच्या, दळण आणण्यासाठी. नाचणी वगैरे दळून आणायची आहे. आणि इथं मी गिरणीतून आल्यानंतर इथे हे पाहू शकतात तुम्ही, सांबारची तयारी केलेली आहे. कांदा, टॅमॅटो, वांग, बटाटा मिक्स केलेला आहे. आणि खाली तूर डाळ आहे आपली, किंचित अशी तूर डाळ आहे, जास्त नाही. त्याच्यामध्ये 2 कांदे आहेत, 2 मोठे टॅमॅटो आहेत, 1 बटाटा आहे आणि 1 वांगा आहे. आणि थोडीशी हळद आणि लाल मिरची पावडर आहे त्याच्यामध्येच टाकलेली. ते आपल्याला शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित. इथे मी शेवग्याच्या शेंगा शिजवून घेतलेल्या आहे, थोडंसं मीठ आणि हळद वगैरे टाकून. इथे मी येतानाच गिरणीवरून येताना आणलं होतं मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता, तेच व्यवस्थित तोडून घेत आहे. इथे इडलीचं बॅटर बघू शकता तुम्ही, किती छान परमनंट झालेलं आहे. दुप्पट तिप्पट फरमंट झालेलं आहे बरं का. थोडंसंच होतं ते बुडाला, किती छान फरमंट झालेलं आहे. त्याच्यात मी काही इनो सोडा घातला नाही, खायचा सोडा घातला नाही, काही नाही. फक्त मीठ घालणार आहे, बाकीचं काही इनो वगैरे घालणार नाही आहे मी. तरी आपल्या इडल्या खूप फ्लफी होतात बरं का. मऊसूत अशा फ्लफी इडल्या होतात, खूप छान. पीठ फरमंट व्यवस्थित झाले की मग इडल्या पण खूप छान होतात. पीठच व्यवस्थित झालं नाही तर मग ते इडल्या पण व्यवस्थित होत नाहीत. आता इथे मी सांबारसाठी लसूण सोलून घेत आहे. त्यात मीठ टाकून ठेवलेलं आहे. त्याच्या इडल्या बनवायच्या आहेत. इकडं फोडणी देईन एका साईडला सांबारला आणि मग दुसरीकडे इडल्या बनवायला घेईन. चटणी बनवणार नाही आहे मी आज. तेलाचं पाकिट नवीन आणलं होतं, तेल काढून घेतलेलं आहे. जिऱ्याचं पाकिट आहे, जिरे व्यवस्थित निवडून काढायचे आहेत. हे बघा इडली पात्र धुवून घासून स्वच्छ घेतलेलं आहे. आता त्याला मी थोडंसं तेल लावून घेणार आहे. इडली पात्र बुडाला पाण्याने पाणी उकळून काळं होतं, त्याच्यामध्ये मी लिंबू टाकलेला आहे, जेणेकरून इडली पात्र बुडाला म्हणजे काळं होणार नाही आहे पाण्यामुळे. आणि इथे मी सर्व प्लेटाला तेल लावून घेत आहे. प्लेटामध्ये थोडंसं तेल काढून घेतलेलं आहे आणि सर्व प्लेटींना मी तेल लावून घेणार आहे. थोडंसं थेंब तेल टाकलेलं आहे सगळीकडे. तुम्हाला मी दाखवीन माझ्या इडल्या तयार झाल्यावर किती व्यवस्थित आणि फ्लफी झालेल्या आहेत.
त्यात आपण काही इनो वापरला नाही आणि खायचा सोडा देखील वापरलेला नाही आहे, डायरेक्ट फक्त मीठच वापरलेलं आहे. हे बघा पिठाची कन्सिस्टन्सी कशी आहे, एकदम व्यवस्थित, न पातळ न जास्त घट्ट, मीडियम आहे. त्याला झाकून 12 ते 15 मिनटं वाफवून घ्यायचे आहेत. इथे मी सांबारला फोडणी देत आहे, जास्त काही नाही यूज करणार आहे. आधी थोडंसं 2-3 ग्लास पाणी गरम करून घेणार आहे. गरम पाण्यामुळे थोडंसं सांबारला चव छान येते. त्याच्यामुळे सांबारमध्ये किंवा वरण बनवताना आधी थोडंसं गरम पाण्याचा वापर करायला पाहिजे, त्याच्यामुळे चव छान येते सांबारला, वरणाला वगैरे. इथे थोडंसं मी घोटून घेते रवीने, जे आपण मिश्रण शिजवून घेतलेलं आहे. टमॅटो, कांदा, बटाटा, वांग, डाळ वगैरे शिजवून घेतलेलं आहे, ते थोडंसं घोटून घेते. त्यामध्ये हळदीचा वापर करायचा नाही, कारण की आपण ऑलरेडी शेवग्याच्या शेंगामध्ये आणि डाळ शिजवताना त्याच्यामध्ये हळद टाकली होती, त्यामुळे हळदीचा इथं वापर करायचा नाही आहे. डाळ पण किती मस्त मऊ शिजलेली आहे, पाहू शकता तुम्ही. इथं पाणी गरम झाले का ते चेक करत होते मी. आणि इथे बघा अद्रक लसूण आपल्याला ठेचून घ्यायचं आहे बारीक, आणि एखादा कांदा कट करून घ्यायचा आहे. इथे थोडंसं कढई गरम होऊस तर का तेल गरम होऊस तर का मी अद्रक लसूण ठेचून घेतलेला आहे, कांदा कट करून घेतलेला आहे. त्यात जिरे मोहरीची फोडणी टाकलेली आहे, कढीपत्ता टाकत आहे. कढीपत्ता आणि आता कांदा पण टाकणार आहे. लसूण मिरचीची लसूण अद्रकची पेस्ट टाकणार आहे. मग वरून कांदा टाकणार आहे. आपल्याला हे मिश्रण जास्त करपवून नाही घ्यायचं, फक्त थोडंसं रंग चेंज झालं की आपल्याला फोडणी द्यायची आहे. त्यामध्ये मी माझ्याकडे मेथी होती, कस्तुरी मेथी, ते टाकलेलं आहे थोडंसं चोळून घेऊन. आणि मसाले टाकलेले आहेत. माझ्याकडे सांबार मसाला नव्हता तरी मी किचन किंग मसाला वापरलेला आहे, जो घरात बनवलेला होता मी मागे, तो मसाला वापरलेला आहे. तरी खूप छान झालं होतं सांबार. इथे 2-3 चमचे टाकलेले लाल मिरची पावडर टाकलेली आहे. मग आता कस्तुरी मेथी टाकणार आहे, जी चोळून घेतलेली आहे. ती कस्तुरी मेथी टाकल्यामुळे परत सांबारला भरपूर छान चव टेस्ट येते. ही पहा, कस्तुरी मेथी मी हाताने चोळून घेतली होती, त्याच्यामुळे सांबाराला खूप छान चव येते. आता जे आपण बॅटर घोटून घेतलेलं आहे ते टाकून द्यायचं आहे वरून. माझी सांबारची कन्सिस्टन्सी जास्त पातळ पण नाही झाली, जास्त घट्ट पण नाही झाली, मीडियम झाली आहे. इथे थोडंसं तिखट कमी वाटलं म्हणून थोडंसं वरून अजून टाकणार आहे, आणि शिवाय रंग पण छान येईल. आणि वरून मीठ आणि कोथिंबीर टाकून द्यायचे. मग झालं आपली सांबार तयार. बघा कन्सिस्टन्सी कशी आहे सांबाराची. इथून थोडंसं लाल मिरची पावडर टाकलेलं आहे वरून, आणि कोथिंबीर कट करून मीठ टाकून देणार आहे. इथे सांबार तयार झालं. इथे माझ्या इडल्या पण तयार झालेल्या आहेत, तुम्हाला दाखवते. अगदी इझिली निघत आहेत. पाहू शकता तुम्ही, भांड्याला देखील चिटकल्या नाहीत, अशा इडल्या झाल्यात फ्लफी एकदम. तुम्हाला नंतर मी तोडून पण दाखवेन एखादी इडली किती फ्लफी झालेल्या आहेत, मऊसूत. हे बघा किती फ्लफी झालेले आहेत, एकदम छान मऊसूत अशा. माझ्याकडे पळी भरलेली होती इडलीच्या बॅटरने, त्याच्यामुळे मी सांबरामध्ये वाले टाकलेले आहेत. आता मी परत निघाले आहे गिरणीमध्ये पीठ आणायला. 3 दिवस झालं हेच काम चालू आहे, गिरणीत जा ये जा, फेऱ्या हेलपाट्या चालू आहेत. आता मी नवीन शॉर्टकटच्या रस्त्याने चाललेली आहे बोळीतून. इथून बोळीतून निघाले आहे डायरेक्ट रोडवर, पाहू शकतात. हे पहा हायवे रोड क्रॉस करून जावं लागतं पलीकडे.
कॅमेरा कसा पकडला आहे लक्षात नाही होतं, कारण की रोड क्रॉस करत होते त्याच्यामुळं. बघू शकता तुम्ही हायवे रोड आहे, गाड्या वगैरे किती आहेत भरपूर, त्याच्यामुळे काही लक्षात आलं नाही. कॅमेरा वरच्या बाजूला झाला, खालचं शूट झालेलं नाही आहे. नगर हायवे आहे हा, पुणे नगर हायवे आहे, त्याच्यामुळे गाड्यांची भरपूर गर्दी असते इथे. आता मी आले आहे रोड क्रॉस करून अलीकडे येत आहे. आपल्याला जायचं आहे आपल्याला गिरणीमध्ये. हे पाहू शकता दत्त महाराजांचं मंदिर, गुरुवारी मिळते तिथे मंदिर. छोटंसं आहे पण छान आहे. आता आपल्याला गिरणीत जायचं आहे, इथून आतमध्ये वळायचं आहे. ती पण रोडच आहे गिरणीत जायची पण. व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा आणि चांगले चांगले कमेंट लिहायला विसरू नका. इथं हा समोरच आहे गिरण. गिरणीत गेले तेव्हा कोणच होतं गिरणीमध्ये. कोणच नाही गिरणीत. कोण नाही? नाही ना, कोण गेले कुठे काय माहिती. गेले असतील बाहेर. नाही तर येते. हम्म. गेले असतील.